SVM आपले झालेले होते आणि आपण काय चालू केलेले आहे, बायस थेरम झाला होता. ओके, तो प्रोजेक्ट करायचा आहे आपल्याला कम्प्लीट. प्रोजेक्टला ना आपल्याला एक दिवस द्यावा लागेल कोणता तर, जो आपण चांगले 2-3 तास देऊ शकू त्या दिवशी असा. हा, सॅटर्डेला आम्ही चालू केलं तर पण सॅटर्डेला कोण आलंच नाही. माझ्या डोक्यात होतं सॅटर्डेला तसं करूया म्हणून. ओके, तर काल आपण नेव बायस हे स्टार्ट केलेला होता. आपण नेव बायस थेरम काल डिफाईन केलेला होता, राईट? ओके, तर आता आपण अज्युम करूया की आपल्याकडे ना एक n नंबर ऑफ डेटा अवेलेबल आहे. ओके, असं अज्युम करूया की आपल्याकडे n नंबर ऑफ डेटा अवेलेबल आहे विथ देअर इंडिपेंडंट फीचर. ओके, आता या इंडिपेंडंट फीचर्स कसे आहेत आपल्याकडे, जसं की हे x1, x2, x3, x4, x5 डॉट 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 xn. तर हा काय आहे, आपल्याकडे डेटा आहे आणि आपल्याला प्रिडिक्ट काय करायचं आहे याच्यावरून, y, राईट? तर याच्यासाठी आपल्याकडे याचा फॉर्म्युला कसा असेल पहा, प्रोबॅबिलिटी ऑफ y डिवायडेड बाय आपला हा डेटा x1, x2 डॉट 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 xn. जास्त लिहित नाही इथे. ओके, याची जर प्रोबॅबिलिटी आपल्याला काढायची असेल तर ती प्रोबॅबिलिटी आपण कशी काढणार, बाय युजिंग फॉर्म्युला, राईट? तर फॉर्म्युला काय आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ y, ओके, इनटू प्रोबॅबिलिटी ऑफ x1, x2, x3 डॉट 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 xn. ओके, डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ x1, x2, x3, xn. हा आपला थेरमचा फॉर्म्युला होता कालचा, राईट? हा आपण बनवलेला, राईट? आता मी जर याला सिम्प्लिफाय केलं तर ते कसं होईल, आता पहा, यालाच आपण थोडं सिम्प्लिफाय करूया पुढे जाऊन. आता इथे प्रोबॅबिलिटी ऑफ y इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ x1 डिवायडेड बाय y, बरोबर, इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ x2 डिवायडेड बाय y इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ x3 डिवायडेड बाय y इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ xn डिवायडेड बाय y. तर हे असे याचे आपण सॉल्व केल्यानंतर हे असे येईल, राईट? आणि सिमिलरली खाली काय येईल, प्रोबॅबिलिटी ऑफ x1 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ x2 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ x3 डॉट 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 प्रोबॅबिलिटी ऑफ xn. हे अशी असेल याची मल्टिप्लिकेशन. कुठे वरती x2 डिवायडेड बाय y, मग मल्टिप्लिकेशन आहे नाही, काय काय y. y डिवाइड बाय मध्ये कसं काय गेलं, तर हो आहे. आता आपल्याकडे जो अवेलेबल डेटा सेट आहे, तर आपण काल शिकलेल्या थेरम प्रमाणे काय होत आहे, आपल्याकडे जे पुढचे इव्हेंट आहे त्याला आपण काय करणार,
डिवाइड करणार, बरोबर. म्हणजे y काय राहील जेव्हा मी त्याच्यातून x काढेन, y काय राहील जेव्हा मी त्याच्यातून x2 काढेन. बाहेर काढल्यानंतर काय राहणार आहे, तर तो फॉर्म्युला आहे आपल्याकडे, बरोबर, थेरमचा काल आपण शिकलेला. त्याच्याप्रमाणे हे y असेल, आपल्याला y प्रिडिक्ट करायचं आहे, बरोबर. तर आता आपण अज्युम करूया की आपल्याकडे एक एक्झाम्पल सॉल्व्ह करूया आपण याच्यावरती. ओके, बायनरी डेटा सेटचा. बायनरी मीन्स आपल्याकडे असे फीचर्स आहेत x1, x2, x3 आणि आउटपुट आपल्याकडे असे आहे yes and no. This is a binary. Okay. Okay. Now let us solve this probability of y. Okay, which is equal to yes divided by x of I. X of I means our all features x1, x2, x3. Okay. Now this is equal to, आता इथे आपण आता फॉर्म्युला लिहिणार, probability of s into probability of x1 divided by s, okay, into probability of x2 divided by y, okay, into probability of x3 divided by y, बरोबर. असा असेल आपला हा फॉर्म्युला. ओके, आणि याच्या खाली काय असेल, probability of x1 into probability of x2 into probability of x3. या कशा व्हॅल्यूज आहेत, कॉन्स्टंट आहेत, बरोबर. या कॉन्स्टंट व्हॅल्यूज आहेत. ओके, आता सिमिलरली याच्या उलट काय असेल, एस च्या, नो, समजतंय का, याच्या उलट काय असेल, नो. ओके, नाव प्रोबॅबिलिटी ऑफ, एक मिनिट, त्याला थोडं इकडे घ्यावं लागेल. ओके, नाव प्रोबॅबिलिटी ऑफ नो विच इज इक्वल टू नो ऑफ एक्स आय. ओके. ओके, नाव same formula, probability of no, okay, into probability of xi divided by no into probability of x2 divided by no. आता हे असे का, कारण आपण असे अज्युम करूया की यस आपण ऑलरेडी घेतलेला आहे, त्याच्यानंतर काय राहिलेलं आहे आपल्याकडे, नो. ओके, वरती पण आपण असंच घेतलेलं आहे, बरोबर, सेम आहे फॉर्म्युला. आता probability of x3 divided by no. ओके, आणि याच्या खाली काय असेल, राइट, probability of x1 into probability of x2 into probability of x3. परत ही जी व्हॅल्यू असेल हे काय असेल, कॉन्स्टंट. अदरवाइज ह्या व्हॅल्यू कशा असतील, कॉन्स्टंट असतील दोन्ही पण, बरोबर. ओके, तर आता ना इथे आपण असं अज्युम करूया की लेट अस से प्रोबॅबिलिटी ऑफ एस डिवायडेड बाय एक्स ऑफ आय. एक्स ऑफ आय म्हणजे काय, ऑल डेटा पॉइंट्स, एक्स चे जे काही फीचर्स असतील x1, x2, x3. ओके, इज इक्वल टू, इथे आपण याला असं अज्युम करूया की याची जी आपल्याकडे व्हॅल्यू येईल, ओके, तर ती व्हॅल्यू आपण अज्युम करूया की काहीतरी आपल्याकडे त्याची व्हॅल्यू येत आहे. ओके, आणि सिमिलरली आपल्याला हे एक पार्ट वेगळा करूया, प्रोबॅबिलिटी ऑफ एस. ओके, आणि त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी ऑफ नो, probability of no divided by x of I. ओके, तर हे आपल्याकडे असे दोन पॉइंट्स आहेत. ओके, तर आपल्याकडे ना हा आपल्याकडे किती फीचर्स आहेत सध्या, किती फीचर्स आहेत आपल्याकडे सध्या, येस अँड नो दोन. ओके, तर
आता याच्यामध्ये जर आपण काही आपल्या व्हॅल्यूज ठेवल्या, ठीक आहे, तर त्या व्हॅल्यूज प्रमाणे आपल्याला काय येईल, दोघांची वेगवेगळी प्रोबॅबिलिटी, आणि दोघांची प्रोबॅबिलिटी मिळून किती असायला पाहिजे, प्रोबॅबिलिटी ऑफ एस ऑफ एक्स आय प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ नो ऑफ एक्स आय, टोटल मिळून किती प्रोबॅबिलिटी असते आपली, पॉसिबिलिटी किती असते आपल्याकडे प्रोबॅबिलिटी येण्याची, दोन्हींची मिळून 1 म्हणजे 100%, बरोबर. म्हणजे काय असायला पाहिजे, तुमची दोघांची प्रोबॅबिलिटीची ऍडिशन केली तर किती यायला पाहिजे, म्हणजे इथे किती पण येऊ शकते, याची प्रोबॅबिलिटी असं आपण अज्युम करूया की याची 75 आली तर ही किती असेल मग, बरोबर. एवढं सिंपल आहे मॅथमॅटिक्स. तर आपण याच्यामध्ये जर आपले फीचर्स टाकले तर आपल्याकडे काय येईल, अशी अॅक्युरेसी आपल्याला यायला पाहिजे या फॉर्म्युलाचा यूज करून. या फॉर्म्युलाचा जर तुम्ही यूज केला तर तुमची अॅक्युरेसी अशी येईल, कशी, दोघांची ऍडिशन म्हणजे दोन्ही 100च्या आतमध्ये डिवाइड होतील. ओके. तर आता आपल्याकडे डेटा सेट कोणता अवेलेबल आहे, प्ले टेनिसचा. ओके. कोणता डेटा आहे आपल्याकडे अवेलेबल, डेटा काढा तो तुमच्याकडे जो आहे तो प्ले टेनिस. हो, ओके. तर आपल्याकडे हा डेटा सेट अवेलेबल आहे. ओके. आणि तुमच्याकडे पण अवेलेबल आहे हा डेटा सेट, बरोबर. तर आता ना आपल्याला छोटं करूया आपण. ओके. आता बेस्ड ऑन या डेटावरती आपल्याला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. ओके. तर या डेटा सेटवरून मला काही ते कन्क्लुजन फर्स्ट ऑफ ऑल लिहायचे आहेत. तर ते कन्क्लुजन्स काय आहेत, फर्स्ट ऑफ ऑल आपण काढूया, आपल्याकडे काय आहेत फीचर्स, आपल्याकडे आहे हे सनी फीचर. ओके. आउटलुक मध्ये काय काय आहेत, आपल्याकडे काय आहे, सनी आहे, अजून काय आहे, ओव्हर सनी आउटलुक आहे का ह्याच्यात, ओके, सनी ओव्हरकास्ट. डेटा सेट सेम आहे का, एकदा चेक करा तुमचा आणि हा. ओके. त्याच्यानंतर काय आहे, रेन, बरोबर. आता हे झाले आउटलुकचे. आता याच्यामध्ये आपल्याकडे यस किती आहेत आणि याच्यामध्ये नो किती आहेत. तर आउटलुक मध्ये सनीचे यस किती आहेत, चेक करा फास्ट. 2, बरोबर. मग नो किती आहेत, 3 आहेत. ओके. आता ओव्हरकास्ट मध्ये यस किती आहेत, नीट 4 आहेत. आणि नो किती आहेत, 0. आणि रेन मध्ये यस किती आहेत, आणि नो नीट चेक करा, नो किती आहेत, 2 आहेत. ओके, ग्रेट. तर आता याच्यावरून आपण प्रोबॅबिलिटी ऑफ एस काढूया, प्रोबॅबिलिटी ऑफ
एस अँड प्रोबॅबिलिटी ऑफ नो. तर प्रोबॅबिलिटी ऑफ एस किती असेल इथे 2 डिवायडेड बाय एस पैकी 9, राईट. 2 डिवायडेड बाय 9 कारण टोटल एस आपल्याकडे किती अवेलेबल आहेत 9 अँड नो पैकी आता इथे नो ची किती आहे 3 डिवायडेड बाय 5. ओके क्लिअर. इथे सेम काय असेल 4 डिवायडेड बाय 9, 0 डिवायडेड बाय 5, 3 डिवायडेड बाय 9, 2 डिवायडेड बाय 5. हे कशासाठी असेल हा डेटा आपला टोटल अवेलेबल असेल ही 9 आहे आणि ही 5 आहे बरोबर. येस चे 9 आणि नो चे 5 आहेत. आता हा डेटा आपला कशाचा झाला आउटलुकचा. ओके तर सेम आता हाच डेटा आपण काढू शकतो फॉर द टेम्परेचर. फास्ट काढूया आपण आता याला. टेम्परेचर मध्ये आपल्याकडे काय ऑप्शन्स आहेत हॉट, माइल्ड अँड कोल्ड. ओके तर आता इथे सेम काढूया. आपल्याकडे इथे एस किती आहेत अँड नो किती आहेत. हॉट मध्ये एस किती आहेत 2 अँड नो किती आहेत 2. माइल्ड किती आहेत अँड नो. ओके कोल्ड किती ओके किती हा आणि नो. ओके आता याची जर एस आणि नो ची जर टोटल केली तर किती येईल बरोबर आहे का टोटल. ओके सेम आहे इथे पण आता वरच्या सारखे प्रिव्हियस सारखे पण इथे चेंज होईल. प्रोबॅबिलिटी ऑफ एस अँड प्रोबॅबिलिटी ऑफ नो मध्ये चेंज होईल. ओके तर चेंज कसा होईल इथे प्रोबॅबिलिटी ऑफ एस किती असेल 2 बाय 9 इथे 4 बाय 9, 3 बाय 9 इथे 2 बाय 5, 2 बाय 5, 1 बाय 5. हे असे असेल याचे राईट. ओके तर आता आपण काय करूया आपण याच्यावरती आता आपण जो फॉर्म्युला शिकलेला आहे त्याच्यावरून नॅव बायसचा थेरम यूज करून आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची आहे की हे जे नो एस येत आहे तर याची प्रोबॅबिलिटी किती आहे. ओके तर याच्यासाठी आपल्याकडे अजून कोणता डेटा सेट आहे इथे अवेलेबल. ओके इथे आपल्याकडे प्ले टेनिसचा लास्ट टार्गेट कॉलम बाकी आहे आपला राईट. तर इथे प्ले टेनिस हा आपल्याकडे काय आहे डेटा येस अँड नो मध्ये. ओके तर त्याला आपण काय करूया येस किती येत आहेत आणि नो किती येत आहेत हे पाहूया. एस किती आहेत अँड नो डेटा किती आहे. ओके 9 अँड 5 इथे जर मी प्रोबॅबिलिटी ऑफ एस काढली आणि प्रोबॅबिलिटी ऑफ नो काढली तर किती येईल माझ्याकडे प्रोबॅबिलिटी ऑफ एस अँड प्रोबॅबिलिटी ऑफ नो. सिंपल आहे ही किती येईल 9 बाय 14 अँड 5 बाय 14. तर हा असा असेल डेटा सेट आपल्याकडे. ओके तर आता आपण काय करूया आपल्याला प्ले टेनिस चेक करायचं आहे फॉर द सनी अँड हॉट. जर माझ्याकडे सनी आणि हॉट असेल तर माझ्याकडे प्रोबॅबिलिटी त्याची काय येईल. ओके तर माझ्याकडे काय आहे सनी अँड हॉट. तर हे दोन कंडिशन्स आहेत माझ्याकडे. तर याच्यावरून मला काय यूज करायचं आहे मला आउटपुट पाहिजे आहे नेव बायस प्रमाणे. ओके
नेव बायसचा थेरम आपण यूज करून याच्यामध्ये मला हे आउटपुट्स पाहिजे आहे. ओके, तर आता इथे पहा मी काय करेन, इथे मी लिहीन प्रोबॅबिलिटी ऑफ एस डिवायडेड बाय सनी अँड हॉट यांची जे काही असेल ते. तर प्रोबॅबिलिटी ऑफ एस डिवायडेड बाय multiplied by probability of S into multiplied by probability of Sunny divided by S, Sunny divided by S into probability of hot, probability of hot divided by S. कारण आपल्याकडे आता याच्यात दोन फीचर्स आहेत, तर हे x1 आणि x2 आहेत आपल्याकडे, बरोबर. आणि डिवायडेड बाय सिंपल कॉन्स्टंट काय असेल, हे प्रोबॅबिलिटी ऑफ सनी इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ हॉट. सिंपल. आता हे काय आहे, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. ओके, तर आता आपण काय करूया, याच्या आपल्या आपण याच्या इनवर्स दुसरा कोणता फॉर्म्युला असेल आपला आता, प्रोबॅबिलिटी ऑफ नो, प्रोबॅबिलिटी ऑफ नो ऑफ सनी अँड हॉट. ओके, आता याच्यामध्ये सेम फॉर्म्युला प्रोबॅबिलिटी ऑफ नो इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ सनी डिवायडेड बाय नो इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ हॉट डिवायडेड बाय नो. सिंपल. दोनच फीचर आहेत आपल्याकडे. ओके, आणि हे कॉन्स्टंट व्हॅल्यू प्रोबॅबिलिटी ऑफ सनी इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ हॉट. ओके, हे असे असेल आपले दोन फॉर्म्युले, राईट. तर आता आपण काय करूया, हा जो आपला एस चा होता पहिला वाला, ओके, हा स्टार वाला, याला मी खाली घेतो इथे, अदरवाइज याला ना मी सॉल्व्ह करेन याच्या समोर इकडच्या बाजूला. ओके, आता हा प्रोबॅबिलिटी ऑफ एस जो आहे आपल्याकडे, तर त्याच्यामध्ये आता मला तुम्ही व्हॅल्यूज सांगा. फर्स्ट व्हॅल्यूज आपली कशाची आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ एस ची काय आहे, एस ची प्रोबॅबिलिटी आपण इथे काढलेली काय आहे, 14, बरोबर. किती, 9/14 इंटू पुढे आता प्रोबॅबिलिटी ऑफ सनी ऑफ एस, म्हणजे प्रोबॅबिलिटी ज्याच्यामध्ये सनी आहे डिवायडेड बाय एस, तर ते काय आहे, सनीची एस मध्ये प्रोबॅबिलिटी ऑफ सनी ऑफ एस 2/9 काढलेले आहे आपण, 2/9 आहे का, राईट. ओके, अँड सिमिलरली नेक्स्ट कोणती व्हॅल्यू आहे आता, प्रोबॅबिलिटी ऑफ हॉट ऑफ एस, प्रोबॅबिलिटी ऑफ हॉट ऑफ एस 2/9, 2/9 इंटू आता काय राहतं याच्या समोर, झालं. ओके, आता याला आपण सॉल्व्ह करूया. तर याला सॉल्व्ह केल्यानंतर काय येईल, इथे काय 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 येईल याचं फायनल आउटपुट, याचे जर तुम्ही मल्टिप्लिकेशन केल्या तर 2 डिवायडेड बाय 63 येईल. किती येईल, 63 येईल. आता याचं कॅल्क्युलेशन सिंपल आहे, सरळ मल्टिप्लिकेशन करा आणि हे तुम्हाला फायनल आउटपुट येईल. आणि याला जर मी परत एकदा डेसिमल्स मध्ये लिहायचं म्हणलं तर 0.031 ही कशाची प्रोबॅबिलिटी आहे माझी, प्रोबॅबिलिटी ऑफ एस ऑफ सनी अँड हॉट याची आहे. ओके, नेक्स्ट काय आहे आपल्याकडे आता, नो साठी प्रोबॅबिलिटी ऑफ नो, प्रोबॅबिलिटी ऑफ नो किती आहे आपल्याकडे, 5/14, 5/14 बरोबर, इंटू नेक्स्ट प्रोबॅबिलिटी ऑफ सनी नो, प्रोबॅबिलिटी ऑफ सनी नो 3/5, 3/5 इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ
hot of no, probability of hot of no, 2/5, 2/5. ओके, आता इथे 5 ओके, कॅन्सल होईल इथे. आणि हे जर तुम्ही फायनल कॅल्क्युलेशन केले तर हे तुम्हाला येईल 3/35 फायनल आउटपुट. ओके, आणि याचं जर मी कन्व्हर्जन केलं नंतर तर 0.0857 समथिंग लाईक ही व्हॅल्यू येईल इथे. कशाची? प्रोबॅबिलिटी ऑफ नो ऑफ सनी अँड हॉट. ओके, तर आता मी जर या दोन व्हॅल्यूजला ऍड केलं तर किती यायला पाहिजे? ओके, आता पहा एक मिनिट, आपल्याकडे इथे 0.031% येत आहे. ओके, आणि आपली ही जी व्हॅल्यू आहे तर ही किती येत आहे? 8571. ओके, आता याची आपण रिअल प्रोबॅबिलिटी काढूया. आता आपण याची काय करूया? रिअल प्रोबॅबिलिटी काढूया. याच्याच खाली काढतोय मी. नेक्स्ट पॉइंट. ओके, आता याची रिअल प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी मी काय करेन? प्रोबॅबिलिटी ऑफ एस ऑफ सनी अँड हॉट इज इक्वल टू 0.031 divided by 0.031 and 85 into 8571. तर हे टोटल किती येईल? याची मल्टिप्लिकेशन केली तर 0.031 3 आहे. ओके, आणि हे किती आहे? 0.8571. हे किती येत आहे? 27 येत आहे का? झिरो पॉइंट 0.031 into 0.8571. हे किती येत आहे? 0.2657. ओके, 2657. आणि याच्यावरती जी व्हॅल्यू आहे, ओके, तर ती व्हॅल्यू किती आहे? 0.31. तर हे टोटल किती येत आहे याचं आउटपुट? 0.8571. ओके, किती येत आहे? एक मिनिट, आपण याला परत एकदा कॅल्क्युलेट करूया. 0.031 डिवायडेड बाय ब्रॅकेट्स मध्ये याला लिहूया आपण 0.031 इंटू 0.0 पॉइंट आहे डायरेक्ट इकडे 0.8571. तर हे किती येत आहे व्हॅल्यू आपल्याकडे? 0.265. आता ही व्हॅल्यू माझी 5 पेक्षा ग्रेटर आहे तर याला मी 2.7 करू शकतो. ओके, म्हणजे ही व्हॅल्यू किती येत आहे माझ्याकडे? 0.27. इथे 6 होतं आणि पुढे 5 होतं ग्रेटर, मग याला मी 7 केलंय. बेसिक रूल माहित आहे तुम्हाला, ऍडिशन एक करायचं. ओके, ही किती येत आहे? 27. म्हणजे किती पर्सेंट प्रोबॅबिलिटी आहे? 20. हो, 0.27 आले व्हॅल्यू फायनल. हा हा हा, इकडे बघ. ओके, 0.0 याच्या पुढे 0 आहे बरोबर. 0.027
तिथं कॅल्क्युलेटरला ब्रॅकेट शिवाय समजत नाही तो. तर हे 0.027 आलं बरोबर. ठीक आहे. आता सिमिलरली आपल्याला दुसरी कशाची काढायची आहे, नो साठीची काढायची आहे. ओके. तर प्रोबॅबिलिटी ऑफ नो ऑफ सनी अँड हॉट. ओके. तर याच्या आतमध्ये आता मी काय करेन, माझी जी व्हॅल्यू आलेली आहे, किती व्हॅल्यू आलेली आहे ही 0.027. ओके. आता ही व्हॅल्यू आपण कुठे लिहिण्यास चुकलं तर नाहीये ना, नीट पहा एकदा. 0.031. ओके. 0.031 बरोबर आहे ते. त्यानंतर P divided by 60 divided by 35. 0.085. ओके. 0.085 आहे इथे. एक 0 राहिलेला आहे इथे आपला. बरोबर. तर आता कॅल्क्युलेशन करूया याचं आपण. 0.031 डिवायडेड बाय ब्रॅकेट मध्ये 0.031 इंटू 0.085. हा, तर आता हे किती येत आहे 0.02635. एक मिनिट याला रफ करूया. एंटर काय, नाही ही नाहीये व्हॅल्यू. ती मगाशी जी आलेली आहे ना ती आउटपुट ऑटोमॅटिकली दाखवतो तो. एंटर केल्यावर तो काहीतरी वेगळंच मल्टिप्लिकेशन करतो, नंतर त्याला मल्टिप्लाय परत अजून काहीतरी करतो तो, असं आहे त्याचा. ठीक आहे. तर हे आउटपुट आपल्याकडे किती येत आहे 0.0027 असं अजून करूया आपण याला. ओके. हे झाले एस चे. आता सिमिलरली आपल्याला काढायचे आहे प्रोबॅबिलिटी फॉर द नो. ओके. तर नो साठी आता मी इथे काय करेन, नो साठी मी त्याचे व्हॅल्यू काय असेल नो साठी माझी 1 मायनस. ओके. 1 मायनस 0.027. कारण 100 मधनं एवढं जर मी मायनस केलं तर ती त्याची काय असेल दुसरी प्रोबॅबिलिटी असेल. ओके. तर आपण पाहूया किती येते हे 0. ओके. 1 मायनस 0.0027. तर हा 0.99.73% दाखवत आहे, पण माझ्या माहितीप्रमाणे आपण काहीतरी चूक केलेली आहे कुठेतरी कॅल्क्युलेशन करत असताना. नाही, हे 0.31 जसं आलंय ना तसं ते दुसरं जे आपल्याला नोट्स. एक मिनिट, आपलं एक चूक काय होते माहिती का? ओके. 0.31 0.85 0.31 0.31. अरे आपण एक चूक काय करतोय माहिती का, इथे मल्टिप्लिकेशन नाहीये. इथे ना या दोघांची आपल्याला प्रोबॅबिलिटी ऍड करायची आहे डिवाइड मध्ये, याच्या खाली. झिरो पॉईंट 0.031 प्लस 0.08571. तर ही किती दाखवत आहे 0.11.
0.11 नाही. आपलं इथं चूक काय होते माहिती का, हा 1 एक डेसिमल जास्त येतो इथे, हा नाही आला पाहिजे. अॅक्युरेसी बरोबर आहे, 27% यायला पाहिजे, पण आपण काहीतरी एक छोटीशी मिस्टेक करतोय. नाही नाही, तेवढी नाही. 1 मिनिट. आपलं हे किती आलेलं आहे, 0.1167. ओके, 1167. हे किती येत आहे, 26. बरोबर. आता बरोबर आलेली आहे आपल्याकडे व्हॅल्यू 0.26. म्हणजे इथे आपण चूक काय केलेली आहे, आपल्या फॉर्म्युलामध्ये इथे हे प्लस आहे, कारण नो एस डिवायडेड बाय एस प्लस नो असेल खाली. बरोबर, दोन्हीचे असेल खाली आपल्या. तर हे किती येईल व्हॅल्यू तुमची, किती येत आहे, 0.265. आता 265 ला मी काय करेन, 27. आता बरोबर येत आहे. आता जर मी 1 मायनस 0.27 केले तर किती येईल, ही 73. बरोबर. आता इथे एक काय आहे लक्षात घ्या, प्लस का बरं असेल इथे, इथे आपल्याकडे आहे वरती यस आणि खाली या सनी प्लस हॉट दोघांची मिळून इथं ऍडिशन असेल. बरोबर. यस पैकी याची किती प्रोबॅबिलिटी आहे, हा सिंपल फॉर्म्युला असेल आपला. आपण गडबडीत जो वरचा नेव्ह बायसचा जो थेरम होता त्याच्याप्रमाणे आपण खाली गेलतो, पण इथे आपण विसरलो की आपल्याला इथे प्रोबॅबिलिटी काढायची आहे. बरोबर. तर किती येईल प्रोबॅबिलिटी, मला जर त्या दिवशी असं वेदर असेल काय, सनी अँड हॉट, तर एस ची प्रोबॅबिलिटी किती आहे, म्हणजे किती, 27%, आणि नो ची किती आहे, 73%. आता तुम्हाला कळालं का, जेव्हा तुम्हाला एक वेदर सांगतो की आज पाऊस पडेल का नाही, तर त्याच्यामध्ये हे थेरम यूज केलेलं आहे. ओके, तर त्याच्यामध्ये हे थेरम यूज केलेलं आहे. तर तुम्हाला जर एक एक्झाम्पल दिलं तर तुम्ही सॉल्व्ह करू शकाल का. आता त्या एक्झाम्पल मध्ये काय करूया आपण, ओव्हरकास्ट अँड कूल हे दोन घेऊया. परत एकदा करायचं फास्ट. प्रोबॅबिलिटी ऑफ एस डिवायडेड बाय ओ अँड सी. ओके, फास्ट सांगा आता मला पुढे आन्सर. याच्यासाठी आपला फॉर्म्युला काय बनेल, प्रोबॅबिलिटी ऑफ एस इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ओव्हर सी डिवायडेड बाय एस. बरोबर, इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ कूल डिवायडेड बाय एस. हा असा फॉर्म्युला असेल, डिवायडेड बाय our values, probability of C into probability of cold. ओके, फास्ट आपण आता याचे कॅल्क्युलेशन्स करूया. तर आपल्याकडे डेटा अवेलेबल आहे. ओके, तर तुम्ही डेटा ओपन करा, तुमच्याकडे आहे वरती. आपण जो प्रोबॅबिलिटी ऑफ एस नो सगळा लिहिलेला. आता इथे आपल्याकडे प्रोबॅबिलिटी ऑफ एस ची काय आहे, फास्ट 9/14. फास्ट. नेक्स्ट, प्रोबॅबिलिटी ऑफ ओव्हरकास्ट ज्याच्यामध्ये एस आहे, काय आहे, एस 4/19. नीट चेक करा, ओपन करा. लिहिलं नाही, अरे बापरे. हा, इथे आता ओपन करा. प्रोबॅबिलिटी ऑफ ओव्हरकास्ट ऑफ एस किती आहे, 4/9. 4/9.
9. आता काय राहिली? प्रोबॅबिलिटी ऑफ पुल ऑफ एस. प्रोबॅबिलिटी ऑफ पुल ऑफ एस. प्रोबॅबिलिटी ऑफ फोल्ड ऑफ एस किती आहे? 3/9. 3/9. ओके. आता इथे काय होईल? 3 1 जा 3, 3 3 जा 9, 3 1 जा 3, 3 3 जा 9. आता काय येईल याचं फायनल आउटपुट? 6 अपॉन. ओके. आणि त्याला जर मल्टिप्लाय केलं तर किती येईल? डिवाइड बाय केलं तर 0 पॉइंट मध्ये किती येईल आन्सर? किती येईल? 0.064. ओके. आता मला एक गोष्ट सांगा तुम्ही, आपल्याकडे इथं जे डिवाइड आहे किती आहे? प्रोबॅबिलिटी ऑफ प्रोबॅबिलिटी काय आहे ते? ओव्हरकास्ट. ओके. काय असेल? प्रोबॅबिलिटी ऑफ ओव्हरकास्ट इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ काय? कूल. ओके. तर त्यांचे काय व्हॅल्यूज असतील आपल्याकडे? ओके. त्याच्यावरती जाण्याआधी आपण काय करूया? आपण याचे कॅल्क्युलेशन्स काढूया. हे कॅल्क्युलेशन्स किती येत आहेत? कारण ते आपण पुढच्या स्टेपला करणार आहोत. हे किती येत आहे तुमचा आन्सर? इथे 3/14 इंटू 4 इंटू 1/9. एक मिनिट, काहीतरी आता बरोबर येत आहे. किती येत आहे? 0.095 येत आहे का? 0.095323. ओके. आता फास्ट आपण याच्या उलट काढूया नो साठीचा. कशासाठी काढायचं आपल्याला? प्रोबॅबिलिटी ऑफ नो इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ ओव्हरकास्ट ओव्ही ऑफ नो इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ पुल डिवायडेड बाय नो. ओके. तर हे काय येईल? प्रोबॅबिलिटी ऑफ नो काय आहे? 5/14 मल्टिप्लाइड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ ओव्हरकास्ट ऑफ नो. प्रोबॅबिलिटी ऑफ ओव्हरकास्ट ऑफ नो किती आहे? 0 डिवायडेड बाय 5. किती आहे? 0 डिवायडेड बाय 5. म्हणजे आता 0 ला जर आपण कशाला मल्टिप्लाय केलं तर काय होईल? काय होईल? 0 नी जर आपण कशाला मल्टिप्लाय केलं तर काय होईल? राईट. म्हणजे आता ह्याला एक 0 मध्ये आला म्हणजे अडथळा आला, सगळं काय होईल इथे? 0. बरोबर. मग आता आपल्याकडे इथे जर आपण आता प्रोबॅबिलिटी काढायला गेलो, रिअल प्रोबॅबिलिटी अजून बाकी आहे ना आपला. आता इथे प्रोबॅबिलिटी ऑफ एस. ओके. फॉर द ओव्हरकास्ट अँड कोल्ड. तर 0.095 डिवायडेड बाय 0.095 प्लस 0. कारण प्रोबॅबिलिटी ऑफ नो ची काय आहे इथे? 0. तर हे किती येत आहे? 1 येत आहे. म्हणजे हे जर सिच्युएशन असेल तर काय येत आहे माझी प्रोबॅबिलिटी? आणि सिमिलरली फॉर द मी नो साठी कॅल्क्युलेट केलं, नो फॉर ओव्हरकास्ट अँड कोल्ड, तर माझ्या 0 डिवायडेड बाय 0.095. पण मी 0 ला कशाने पण डिवाइड केलं तर काय येईल? 0%. इथे पण क्लिअर आहे. हे फास्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. ओके. ओके.
तर अशा पद्धतीने हे नेव बायस हे टोटली कशावरती डिपेंडंट आहे? नेव बायस हे कशावरती प्रोबॅबिलिटी बेस्ड आहे. म्हणजे जिथे जिथे तुम्हाला अशी प्रोबॅबिलिटी काढायची आहे, आज मी क्रिकेटची मॅच होईल का नाही, राईट? तुम्हाला मॅचच्या आधीच प्रिडिक्शन येतं. एवढे पर्सेंट चान्सेस आहेत की मॅच होईल. ओके. तर आता एक विचार करा, जेव्हा एक स्टेडियमवरती मॅच ठेवायची असेल तर त्यावेळेस ते या याच्यावरती चेक करतात की त्या दिवशीचं काय प्रोबॅबिलिटी आहे आधी, त्याच्याप्रमाणे ते त्यांचं टाइम टेबल सेट करतात. ओके. ओके. ठीक आहे. तर हे टोटली असं असेल नेव बायस. आता तुम्हाला हे लिहून घ्यायचंय सगळं. तर कसं लिहून घेणार तुम्ही हे? स्क्रीनशॉट मध्ये एवढं सगळं बसेल का नाही? मग व्हिडिओ आहे फर्स्ट ऑफ ऑल, 1 मिनिट.